सभागृह ही ज्येष्ठांचं सभागृह आहे, त्याचा एक वेगळा लौकिक आपल्या देशामध्ये राज्यामध्ये आहे आणि आपल्या सभागृहाची प्रथा परंपरा देशभर इतर राज्यामध्ये त्याचा हे केला जातो, पुनर्विचार केला जातो, त्या फॉलो केल्या जातात। सभागृहाचे नेते काल बोलत असताना आपण जर पाहिलं असेल, आम्ही एक चकार वाक्यही काढलं नाही, आम्ही सगळे शांत राहिलो। सभागृहाचे नेते या सभागृहाचे नेते आहेत आणि त्यांच्यानंतर दुसरा जर सन्मान कुणाचा असेल आणि कुणाचा जर अधिकार असेल तर तो विरोधी पक्ष नेत्यांचा आहे। आपण प्रत्येकाने 20-25 वर्ष या सभागृहामध्ये काढले, खालच्याही सभागृहामधून आपण इथपर्यंत आलेलो। मी माझं सांगतोय, इतरही माझे अनेक मित्र आहेत, परंतु हे पहिली वेळ असं घडलं, हे असं प्रथम घडतंय आणि ती वाईट प्रथा या जर आपल्या सभागृहाने जर सुरू केली तर कुठेतरी आपण आपल्या या महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकरांच्या ह्या महाराष्ट्राच्या एका विचाराला कुठेतरी धक्का देतोय असं एक चित्र निर्माण होईल। माझी विनंती आहे, काल विरोधी पक्ष नेते उभे राहिले, त्यांचा तो अधिकार आहे, ऐकून घ्या, आपण रुलिंग द्या त्यांना हे करण्याची आवश्यकता नाही। तुम्ही एखादी गोष्ट आपल्याला नाही पटली, तुमचा तो पूर्ण अधिकार आहे। तुम्ही आमच्या सगळ्यांचे तिथे नेते म्हणून काम करताय, तुम्ही एका पक्षाचे नाहीत, हे मी सांगण्याची आवश्यकता नाही। आपण पण सिनियर आहात, मंत्री राहिलेला आहात आणि अशा वेळेला काल एक अतिशय महत्वाचं बजेटरी अधिवेशन आपलं सुरू आहे, एक भावनिक प्रश्न निर्माण झाला, ज्याला तुम्ही जे म्हणालात त्याला आम्ही समर्थन केलं आणि आपण सगळ्यांनी एकमताने तो निर्णय घेतला की अशा पद्धतीने कुणीही केलेली वक्तव्य चालणार नाहीत आणि ते सांगण्यासाठी ते उभे राहिले असताना त्यांना एक चकार वाक्य सुद्धा त्याला बोलून देण्यात आलं नाही। आपण यू आर काइंड इनफ की तुम्ही त्यासाठी मला तुम्ही सांगितलं की भाई आपण बोला, परंतु आपण जर पाहिलं असेल सरकारी याच्या माध्यमातून मंत्री सुद्धा त्या ह्याच्यामध्ये वेलमध्ये आले होते। मी ह्याच्यामध्ये त्याच्या डिटेलमध्ये जात नाही। हे आम्ही त्याचं कारण असं आहे की आम्ही सुद्धा तिकडे कधीतरी होतो, असे सगळे गोंधळ झालेले आहेत, पण कुठल्या विषयावर हा महत्वाचा विषय आहे। आज महाराष्ट्राच्या परंपरांचं, महाराष्ट्राच्या आमच्या दैवत आहेत त्यांची चर्चा होत असताना जर अशा पद्धतीचा गोंधळ होत असेल तर तो होऊ नये आणि त्यासाठी माझी आपल्याला विनंती आहे की विरोधी पक्ष नेत्यांचा जो एक अधिकार आहे आणि त्यांचा जो एक सन्मान आहे याच्यामध्ये आपल्या सभागृहामध्ये तो कायम टिकवला जावं। आमची बाजू ऐकून घ्या। आम्ही जेव्हा हात वर करतो, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन असेल, पॉइंट ऑफ ऑर्डर असेल किंवा ते अनेक जी आयुध आमच्याकडे आहेत त्याचा वापर करत असताना तो तुमचा पूर्ण अधिकार आहे, आम्ही कधीही तो आणि नाकारण्याचं काही कारणच नाही। आम्ही 289 बोललो, आपण म्हणाला 289 आपण त्याच्यानंतर घेऊ, आम्ही ऐकलं, आम्ही गप्प बसलो, आम्ही सगळं हे करत असताना एक गोष्ट आपल्या निदर्शनास आली पाहिजे। आणि मला आता ऐकून तर घ्या, तुम्ही नाही ऐकून तर घ्या। आता एक गोष्ट अशी आहे की काल ही गोष्ट होत असताना अबू आझमीचा आम्ही निषेध इथून सुद्धा केला, आपण सगळ्यांनी केला, त्याच्यावर कारवाई व्हावी असं आपण सगळ्यांनी ठरवलं, पण त्याबरोबर छत्रपतींचा ज्यांनी अवमान केला ते कोरटकर आणि सोलापूरकर हे कसे मोकाट, हे काय का तुमचा नाही, विषय तोच आहे, छत्रपतींच्या अवमानाचा विषय आहे, छत्रपतींच्या अवमानाचा विषय आहे आणि असं नाही चालणार। असं कसं चालेल? अबू आझमीला एक नियम आणि ह्या हरामखोरानं दुसरा नियम, असं कसं चालेल? अबू आझमीनं एक नियम आणि त्याला कसा वेगळा नियम चालेल? आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण माननीय मुख्यमंत्री बोलतायत, आपण जरा खाली बसा। असो का कोणी असो, जो महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल, कोणी असो, त्याला सोडलं जाणार नाही। असं आहे एक लक्षात ठेवा,